ते मुलाला पटत नाही. मग मुलगा काय करतो, बाहेर निगेटिव्ह पब्लिसिटी. ऍडमिशन घेताना क्लासेसवाले सगळं सांगता, मी पर्सनली मुलाकडे लक्ष देतो. आता याच्यात परत दोन मुद्दे येतील आपले, की पर्सनल लक्ष देण्यासाठी क्लासवाले प्रयत्न करता, काही जण खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न करता, पण एक लेवल राहते की त्या लेवल नंतर जर पर्सनल गेलं तर मुलांना ते पटत नाही. हा एक प्रॉब्लेम आहे की समजा आपणच समजा मी रोज अटेंडन्स घेतो, अटेंडन्स घेईपर्यंत मुलांना पटतं. अटेंडन्सच्या पुढे मी जर त्यांच्या वडिलांना फोन केला की तुमचा मुलगा आज प्रेझेंट नव्हता, तर ते मुलाला पटत नाही. मग मुलगा काय करतो, बाहेर निगेटिव्ह पब्लिसिटी करतो. मग आता त्याच्यामुळे पर्सनल लक्ष जे आहे याचे परत दोन पद्धती होतील. पर्सनल लक्ष देतो आम्ही, मग आम्ही फक्त तुमचा मुलाचा सगळा डेटा कलेक्ट करून ठेवला, तुम्ही येऊन बघून जा, काही प्रॉब्लेम नाही. याला एक पर्सनल लक्ष म्हणता येईल. आणि दुसरं पर्सनल लक्ष म्हणजे मी घरातला आहे तुमच्या, तू ऍबसेंट राहणार नाही, तू जर राहिलं तर मी घरी येईल, याला आपण एक पर्सनल लक्ष म्हणू शकतो. मग याच्यातलं ही दुसरी बाजू जी आहे ना, ती आता कुणी घ्यायला तयार नाहीये, का तर ते पालकांनाही पटत नाही, मुलांनाही पटत नाही. पण एक बाजू बऱ्यापैकी काही क्लासवाले करता की अटेंडन्स घेणं, तुमचा मुलगा कधी आला होता, कधी नव्हता आला, त्याने टेस्ट दिली का, त्याचे मार्क्स हे करणं, आणि त्यासाठी तसे आता